असतील, नयन कालुष्टे, कौस्तुभ मेहर असेल, यांचा देखील थोड्याच वेळानं आवाज आपल्याला ऐकायला पाहायला मिळेल. परंतु या अगोदर पुन्हा एकदा वळतोय मॅचच्या दिशेनं, जिथे आपल्याला सामना पाहायला मिळेल. एकीकडे टीम साई चरण विरोधामध्ये आई भवानी ट्रॉफी हाऊस मारंबलपाडा. बॉल कुठे आहे? शॉन ओरडू नका. VPL अर्थातच वसी विरार प्रीमियर लीग सीझन 7च्या दिशेनं आपण वळतोय, ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं एक भव्य दिव्य असं आयोजन वसी विरार अंडर बॉक्स क्रिकेटच्या असोसिएशनच्या माध्यमातून हे आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर असं एक मैदान आज आपल्याला पाहायला मिळतं. अमेया क्लासिक क्लब तसंच गोल्डन स्टार अकॅडमी, अमेया स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे एक सुंदर भव्य दिव्य असं आयोजन. आणि ही स्पर्धा 7व्या पर्वामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. VPL ची संकल्पना ज्यांच्या माध्यमातून राबविण्यात आली, असं खऱ्या अर्थानं एक नामोल्लेखन देखील करणं तितकंच गरजेचं आहे. त्यामध्ये आपण महत्वाचा वाटा खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर दिलीप शर्मा अर्थातच सोनू यांना आपण पाहतोय, त्याचप्रमाणे अब्दुल अंकल यांना देखील आपण पाहतोय, शैलेश खरावडे व इतर सहकारी यांच्या माध्यमातून ही खऱ्या अर्थानं VPL VPL हॅलो हॅलो नाही गेलाय गेलाय नाही पण इथे गेलाय. हॅलो 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 चेक हॅलो. चला मंडप डेकोरेटर्स आपल्याला विनंती असेल, मंडप डेकोरेटर्स आपल्याला विनंती असेल आपण मंचाच्या दिशेने यायचे विनंती असेल. हॅलो हॅलो चेक. चला सामन्याला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळतं डुआ डाय मुकाबले. या ठिकाणी दोनच संघांमध्ये, एकीकडे साई चरण संघ विरोधामध्ये आई भवानी ट्रॉफी हाऊस. आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो दोनच संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, जिथे एकीकडे आपण एसराज वॉरियर्स विरोधामध्ये टीम साई हस्ती सायबा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आणि टॉप 8 मध्ये जात असताना साई हस्ती सायबा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आउटसाइड द ऑफस्टम्पचा मारा धावसंख्येमध्ये यावेळेला अतिरिक्त धावेने भर पडत असताना पहिले 2 चेंडू 2 धावा येत असताना यावेळेला अतिरिक्त धावेने बॅफुट लावून खेळण्याचा प्रयत्न टॅपच्या साहाय्याने कौस्तुभ ज्या ठिकाणी आहे सहज आणि सोप्यारित्या चेंडूला गॅदर केला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना आतापर्यंत जे 3 चेंडू हाताळले जातात, ज्या ठिकाणी 4 धावा धावफलकावर राहुल मोरे जमिनीला गती, यावेळेला चेंडू जमिनीला गदगुळे करत गेलेला चेंडू सिंगल धावेमध्ये पुन्हा एकदा धावफलकामध्ये भर पडत असताना 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय, जिथे धावसंख्या धावफलकावर 5 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. आयुष्याच्या पटलावर यशस्वी व्हाल असं नाही, परंतु आत्मविश्वासाचा जर का वजन तुमच्या सोबत असेल ना तर मात्र नक्कीच यशस्वी व्हाल. 4 चेंडूंचा खेळ होतो, जिथे 5 धावा धावफलकावर आतापर्यंत धावफलकावर
4 चेंडू 4 धावा क्षमा असावी. डिफेन्सिव्ह मोड मध्ये पुन्हा एकदा खेळला जातोय. दिशा दिली जाते बॅकफूट लावून सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. पाच चेंडू 5 धावा. 1 to go असा कॉल आला असता जर अजित निकम सर असते तर. स्वीप करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. गतीमध्ये परिवर्तन केला जातो. राहुल मोरे यावेळेला थोडासा कुठेतरी बीट. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ समाप्त जिथे 5 धावा धावफलकावर. ESDJ यस थँक्यू डीजे. संदीप केणी सँडी येतोय गोलंदाजी मार्कवर. सुरेख क्षेत्ररक्षण. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना 6 धावा आतापर्यंत धावफलकावर. उंच तगडा ताकदवान आणि खऱ्या अर्थानं अंडरम बॉक्स क्रिकेटची सातत्याने जेव्हा सेवा केले असा खेळाडू आपण पाहतोय. 10 ते 15 वर्ष झाले संदीप केणी यांना आपण पाहतोय. सिंगल धाव. राहुल मोरे बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत असेल. एकीकडे हेमंत गडीगावकर. अनिल बेनमनसी सर आपलं देखील सहर्ष स्वागत वसी विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. आवाज नाही बरोबर आहे. हॅलो 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 चेक. दोन चेंडूंचा खेळ 8 धावा. यावेळेला फंबल होतोय थोडासा परंतु यश वडेर कॉम्बिनेशन फील्ड केलं जात आहे. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 9 धावा आतापर्यंत धावफलकावर. 2 सलामीवर बॅटर. एकीकडे आयकॉन आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय कॅप्टन अर्थातच राहुल मोरे आणि हेमंत गडीगावकर. हे 2 सलामीवर बॅटर साई चरण संघाकडून नेहमीच खेळत असताना एक संकट मोचक म्हणून खेळाडू. एक अष्टपैलू असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. हे 2 खेळाडू आतापर्यंत थोडेसे कुठेतरी शांत आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच गोलंदाजी ज्या प्रकारची हाताळली जाते. संदीप असेल अमित असेल चांगली गोलंदाजी हाताळले. पहिल्या 6 चेंडूमध्ये 5 धावा धावफलकावर आणि त्यानंतर यावेळेला हेमंत गडीगावकर यांच्या बॅट मधून येतो यावेळेला ब्रँडेड ऑन साइडच्या दिशेनं चौकार. आवाज बरोबर नाही. यावेळेला काय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जातोय चेंडू. अर्थातच हेमंत गडीगावकर यांच्या खेळीला यावेळेला होतोय पूर्णविराम. हेमंत पुन्हा एकदा बॅक टू द डगआउट. 2 षटकांचा खेळ होतोय ज्या ठिकाणी धाव संख्या 12 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 14 धावा धावफलकावर. करण गवळी बाबू गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं तर सांघिक द्वितीय षटक हाताळण्यासाठी आतापर्यंत धाव संख्या धावफलकावर आपण पाहायला गेली तर 14 धावा धावफलकावर. राहुल मोरे एकीकडे वैयक्तिक झुंज देत असताना संघाचा संघनायक. क्या बात आहे. 18 धावा धावफलकावर येत असताना 2.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतो. दुसरीकडे नवीन फलंदाज सिद्धार्थ रॉय यांना आपण पाहतोय. करण गवळी यांच्यामध्ये देखील तितकीच मोठी क्षमता आहे. संघाचा आयकॉन देखील आपण पाहतोय आणि तितकाच युक्तीचा शक्तीचा असा खेळाडू आपण पाहतोय. गतीमध्ये परिवर्तन केलं जातं. आखोडी टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा तोच प्रयत्न परंतु यावेळेला विशाल पाटील आहे चेंडूला
रोखवला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. नवीन बॅटर एकीकडे आपण पाहतोय हेमंत गडीगावकर यांची जागा भरण्यासाठी यावेळेला सिद्धार्थ रॉय यांना आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत पाहायला गेली तर 19 धावा आमचे मॅन्युअल स्कोरर यावेळेला शॉन दर्शवत असताना असं म्हटलं जातं ना की मुरलेलं लोणचं खायला जितकं चविष्ट लागतं ना तितकेच अनुभवाने भरलेले खेळाडू आणि त्यांना फेस करणं देखील तितकंच डिफिकल्ट जात असतं. गोलंदाज आपण पाहायला गेलं तर तितकाच मोठा अनुभवाचा ताकदीचा युक्तीचा आहे, परंतु दुसरीकडे सिद्धार्थ रॉय यांच्यामध्ये देखील क्षमता आहे. पहिला चेंडू सिंगल धाव घेतली जाते. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. काय घडतंय पंचां अरुण पाटील ह्या खेळाडूमध्ये देखील तितकीच क्षमता आहे. 360 म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ बाकी. बॅफुट लावून खेळण्याचा प्रयत्न यावेळेला कॉम्बिनेशन फील्ड अमित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सिंगल धाव. उजव्या एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होते. धाव संख्या धावफलकावर आतापर्यंत 28-28 धावा धावफलकावर येत असताना अजून देखील येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेला निर्धाव चेंडू थोडासा कुठेतरी आपण पाहायला गेलं तर वन घेत असताना चेंडू पाहायला मिळतोय. पंचांनी अपील केला होता परंतु ठेटाळून लावत असताना
ह्या वेळेला काय घडतंय, पंचांचा धावेत अर्थातच नो चेंडू येत असताना अतिरिक्त धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड होत असताना धावसंख्या आतापर्यंत 29, 29 धावा धावफलकावर. अजून देखील येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी. चेंडू जातोय पुन्हा एकदा विशाल पाटील यांच्या हातामध्ये. टिपलाय झेळ, संपलाय खेळ. चला यापुढील होणारा सामना दोन्ही संघाचे संघनायक आपण यायचे. तेजस 11 विरोधामध्ये रेहांत दुर्गेश 11. चला या दोन्ही संघाचे संघनायक रेहान दुर्गेश 11 आणि तेजस 11. वसई विरार बॉक्स अँड ड्रम क्रिकेट असोसिएशन आयोजित वसई विरार प्रीमियर लीग 2024 पर्व 7 आपण पाहतात. आणि या 7व्या पर्वामधील मी विनंती केली रंजनदादा पाटील यांना की आपण टॉस करण्यासाठी यायचे. बी ग्रुपची सुरुवात होणार आणि बी ग्रुपच्या सुरुवातीला 2 असे संघ ज्या दोन्ही संघांनी टायटल जिंकलंय VPLचं. एक संघाने 3 वेळा आणि एका संघाने 1 वेळा. आणि या दोन्ही संघादरम्यानचा टॉस रंजनदादा पाटील सल्लागार यांच्या शुभ हस्ते. हेड इज द कॉल फ्रॉम रेहान दुर्गेश 11 अँड हेड इट इज. थँक्यू सो मच रंजनदादा, आपण स्थानापन्न व्हायचं. चिका टॉस जिंकला, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. 3 वेळा आपण चॅम्पियन्स आलेला. या वेळेला कशा प्रकारची तयारी आहे आणि कशा प्रकारे स्क्वॉड आहे? नक्कीच आम्ही आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. कशी वाटते VPL आणि तुमच्यासाठी VPL काय? VPL म्हणजे एक चांगली टुर्नामेंट असते आणि सगळेजण याचीच वाट बघत असतात. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. विमल, अगर टॉस जीते तो क्या फैसला रहता? पहला बैटिंग ही करते थे हम लोग. क्या बात है, बैटिंग करनी है. कितने रनों तक जाने का प्रयास रहेगा? 45 to 50. कैसा लग रहा है VPL? आप भी इस ऑर्गेनाइजेशन का एक पार्ट हो, तो किस तरह से फील करते हो इस टूर्नामेंट को और क्या आपके लिए VPL क्या है? VPL तो ऑल टाइम अच्छा ही होता है और VPL एक ऐसा टूर्नामेंट है कि सबको लेके खेलना एक साथ में, वो एक इम्पोर्टेंट होता है कि सब अलग अलग टीम के प्लेयर्स होते हैं तो उनको साथ में लेके खेलना, कॉम्बिनेशन बनाना और फिर विन करना, तो उसका एक अलग फील है. इसलिए VPL है. ढेर सारी शुभकामनाएं आपको भी. अहवाल असा आहे, टॉस का बॉस मधून टॉस जिंकला रेहान दुर्गेश 11 ने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तेजस 11 ला जे हवं होतं फलंदाजी, ती त्यांना फलंदाजी मिळाली आहे. दोघांच्याही मनासारखं झालंय. नेक्स्ट मॅच मध्ये दोघांची मनं कशा प्रकारे खेळ साकारताना दिसतील त्या अगोदर या मॅचचा रिझल्ट काय येतोय घेऊन जातोय सर्व कमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी मृदुल मेहर सज्ज आहेत. पाच चेंडूंचा खेळ जिथे 7 धावा धावफलकावर, 24 चेंडू 31 धावेंचा आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न, डिफेन्स मोड मध्ये पुन्हा एकदा ट्रॅपच्या साहाय्याने 6 चेंडूंचा पहिला धाव खेळ होतो समाप्त, जिथे धाव संख्या धावफलकावर 8 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेनं. येस, थँक्यू डीजे.
31 धावेंचा आव्हान धावफळकावर आपल्याला पाहायला मिळतं. हेमंत घडीगावकर जिथे 6 चेंडू 8 धावा खर्ची पडतोय. पुढील गोलंदाजी मार्कवर राहुल मोरे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. राऊंड द विकेटचा मारा केला जातोय. 2 असे बॅटर जे कोणत्याही क्षणाला कोणताही सामना कधीही उद्ध्वस्त करू शकतात. हे 2 बॅटर आपण पाहतोय. संदीप किणे असेल, एकीकडे विशाल पाटील ज्यांच्या बॅटमधून आतापर्यंत धावा ह्या कोऱ्याने येत असताना पाहायला मिळतात. परंतु दीप आहे, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सिंगल धाव धावफळकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळत आहे. 9 धावा आतापर्यंत धावफळकावर. 1.1 चेंडूंचा खेळ. राहुल मोरे आहे. सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. 24 चेंडू आपण खऱ्या अर्थानं पाहायला गेल्या 24 चेंडूंचा खेळ धावफळकावर आपल्याला पाहायला मिळतोय. 24 चेंडू मध्ये डायरेक्ट हिट केला जातोय. हेमंत घडीगावकर बॅक टू द डगआउट. विशाल पाटील आता खरी सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळेल, कारण लक्ष आपण पाहायला गेलं तर 31 धावेंचं आव्हान आहे. जो लहरामध्ये फलंदाज होता तो यावेळेला धावचीच्या रूपानं बॅक टू द डगआउट मध्ये परताळत असताना पाहायला मिळत आहे. असं म्हटलं जातं ना की समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो, पण आपण त्यातून काय शोधतो ही भूमिका महत्वाची आहे. काही लोक मासे काढतात तर काही लोक मोती काढतात, तर काही लोक किनाऱ्यालगत जाऊन फक्त आणि फक्त पाय भिजवून येतात. आता तुम्ही इथून ठरवायचं आहे की पाय भिजवायचे, मासे काढायचे की मोती काढायचे. क्रिकेट देखील तशाच प्रकारचं आहे. दोन्ही संघासाठी 24 चेंडूचा खेळ असतो, 4 षटकांचा खेळ असतो. परंतु यावेळेला कमबॅक, मोठा कमबॅक देत असताना 2 सलामीवर बॅक टू बॅक डगआउट मध्ये परताळले जातात. संदीप किणी यस, थँक्यू डीजे. 3 चेंडूंचा खेळ जिथे 1 धाव फक्त आणि फक्त खर्ची पडत असताना राहुल मोरेला आपण पाहतोय. जिनके सपनों में जान होती है ना, जीत भी उनकी अलग पहचान होती है. कारण अपयशाच्या कठीण दगडाखाली ना पाण्याचा झरा हा देखील नेहमीच वाहत असतो. 3 चेंडू 1 धाव आतापर्यंत खर्ची पडतोय. चांगली गोलंदाजी संघासाठी एक कमबॅक मोठा करून देत असताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू म्हणावा लागेल, परंतु यावेळेला पंचांचे दोन्ही हात सरळ लाईन मध्ये येतात. अर्थातच आउटसाइड द लेग स्टंपचा मारा धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 1 ने भर पडत असताना 10 धावा धावफळकावर येत असताना पाहायला मिळतात. एकीकडे नवीन बॅटर कौस्तुभ आहे तर दुसरीकडे करण यांना आपण पाहतोय. लोअर फुलटाचा चेंडू, क्या बात आहे. चुकी घडली आणि चुकीचं रूपांतर यावेळेला 4 धावेने वैयक्तिक खातं खोललं जात आहे कौस्तुभ यांचं. यस, थँक्यू डीजे. असं म्हटलं जातं ना की सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, और ये कौस्तुभ जैसे बैटर के बिना अच्छी सुरुवात नहीं होती. पहिल्या चेंडूवर 4 धावेने सुरुवात करून देत असताना चांगला एक थोडासा संघ प्रेशर मध्ये होता आणि हे प्रेशर रिलीज करण्याचं काम केलं जातं. आतापर्यंत धावफळकावर 15 धावा धावफळकावर आपल्याला पाहायला मिळतात. अजून देखील 16 धावेंची आवश्यकता धावफळकावर. राहुल मोरे आतापर्यंत चांगलं षटक हाताळलंय. 1 to go. शेवटचा चेंडू सिंगल धाव डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातो. ऑन साइडच्या दिशेनं दुर्गेश गोरे ज्या ठिकाणी चेंडूला गॅदर केला जातोय. येतो तोपर्यंत पुन्हा एकदा डीजेला संधी देऊया, ऐकूयात एक सुमधुर संगीत आणि येऊया त्यानंतर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. यस, थँक्यू डीजे. येणारे 12 चेंडू मध्ये अजून देखील 15 धावेंची गरीज धावफळकावर आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली सुरुवात करून देत असताना एकीकडून आपण पाहायला गेलं तर कौस्तुभ यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेला अनुभवाची ताकद असणारा मॅन फ्रॉम अर्नाळा नगरी मधील हा गोलंदाज आपण पाहतोय समीर कदम. चांगला प्रयत्न म्हणावा लागेल, परंतु
यस 4 धावा. आगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धाव. पहिल्या 2 चेंडूमध्ये 5 धावा खर्ची पडत असताना धावसंख्या धावफलकावर सांघिक 21 21 धावा आतापर्यंत धावफलकावर. 10 चेंडू 11 धावांची गरज धावफलकावर. 10 चेंडू 10 धावा. डिफेन्सिव्ह मोड. पुन्हा एकदा सिंगल धाव घेतली जाते. आता पूर्णतः प्रेशर आपण पाहायला गेलं ना तर साईचरण संघावर पाहायला मिळतोय. एक चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतो, जुना जाणता संघ, परंतु यावेळेला थोडासा कुठेतरी प्रेशरमध्ये, तणावामध्ये, दबावामध्ये. 9 चेंडू 9 धावांची गरज असताना समीर कदम गोलंदाजी मार्कवर. दीप चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. कॉम्बिनेशन फील्ड. 8 चेंडू 8 धावांची गरज. एकीकडे कौस्तुभ आहे, वैयक्तिक चांगल्या धावा ज्याच्या बॅटमधून आल्या. 3 चेंडू 6 धावांवर खेळतो तो. दुसरीकडे करण गवळी 4 चेंडू 7 धावा. अर्थातच दोन्ही खेळाडू आतापर्यंत संघासाठी एक संकटमोचक म्हणून कामगिरी करत असताना पाहायला मिळतं. 2 सलामीवीर बॅटर. एकीकडे विशाल पाटील तर दुसरीकडे संदीप किणी यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये आहेत. यापुढील होणारा सामना देखील प्रेक्षकांच्या माहितीसाठी. एकीकडे तेजस 11 विरोधामध्ये रेहांत दुर्गेश 11. 2 संघ आपल्याला 2 बॅटर संघामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल धाव. पुन्हा एकदा सिंगल धावेने धावेंचा ग्राफ आतापर्यंत वाढवण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडूंमधून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि कुठेतरी साईचरण संघासाठी आतापर्यंत डोकेदुखी ठरलेली आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारची 2 फलंदाज आतापर्यंत फलंदाजी करतात. पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेनं सिंगल धाव. पंचवीस धावा. येणारे 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. तोपर्यंत येतोय डीजेमॅनच्या दिशेनं. ऐकूयात एक सुमधुर संगीत. यस थँक्यू डीजे. दीप गोलंदाजी मार्कवर. खऱ्या अर्थानं साईचरण संघ ज्या वेळेला ऑप्शनला बसला होता आणि त्यावेळेला दीप सारखा गोलंदाज आपण पाहायला गेला तर एक गोल्डन कार्ड अपकमिंग यंगस्टर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि गोल्डन कार्ड म्हणून ज्याला विकत घेतला होता हा दीप गोलंदाजी मार्कवर आहे. खऱ्या अर्थानं संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. संघाला अपेक्षा आहेत आणि आशाभूत नजरेनं आतापर्यंत आपण पाहतोय. परंतु महाराष्ट्र पोलीस दलातील एक जगप्रसिद्ध असं व्यक्तिमत्व ज्यानं खऱ्या अर्थानं संघर्षातून एक स्वतःचं अस्तित्व तयार केलं असे विश्वास नांगरे पाटील यांचे एक वाक्य मला आठवतं की जीवनात एकदा नाही 10 वेळा पराभूत व्हा, परंतु जिंका एकदाच असं की साऱ्यांना अगदी आयुष्यभर तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. असा प्रयत्न यावेळेला करावा लागेल दीप यांना देखील. परंतु 2 फलंदाज ज्या प्रकारचे आतापर्यंत फलंदाजी करतात जबरदस्तरित्या आतापर्यंत स्वतःला पूर्णतः आज झोकावून देत असताना संघाची जिम्मेदारी यावेळेला पूर्णतः दोन्ही खेळाडू स्वतःच्या खांद्यावर घेऊन जात असताना पाहायला मिळतात. येणारे 4 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. क्या बात आहे. सिद्धार्थ रॉय स्वतःला झोकवून देत असताना पूर्णतः या ठिकाणी फुल एफर्ट देण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी आणि अगदी पहाडासारखं क्षेत्ररक्षण नेत्रदीपक फलंदाजी दुसरीकडून 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. 3 चेंडू 3 धावांची गरज असताना सामना एका वेगळ्या रंगामध्ये आपण पाहतोय. एकीकडे कौस्तुभ आहे, दुसरीकडे करणला आपण पाहतोय. परंतु गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साईचरण संघाचा एक ट्रम्प कार्ड म्हणून ओळखला जाणारा मॅन फ्रॉम अर्नाला दीप यांना आपण पाहतोय. 3 चेंडू 3 धावा. राहुल मोरे कानमंत्र दिलं जातं, प्रोत्साहित केलं जातं एक अपकमिंग यंगस्टर म्हणून दीप यांना आपण पाहतोय. तर दुसरीकडे 2 अनुभवाचे असे फलंदाज. नो चेंडू. चुकी घडली जाते. गोलंदाज चुकी करतोय यावेळेला. 3 चेंडू 2 धावांची गरज. मर्यादित क्षेत्राच्या बाहेर चेंडू आला होता परंतु नो चेंडू. पुन्हा एकदा जीवदान मिळतंय. कौस्तुभ काय घडेल काय बिघडेल. कोशिश तो जारी है. आ देखे कोण किस पे भारी है. एक सुंदर अशी स्पर्धा, एक आठवणीत राहणारी अशी स्पर्धा. अर्थातच वसी विरार प्रीमियर लीग. पुन्हा एकदा चुकी घडली जाते. नो आणि त्यानंतर वाईट. अर्थातच सामन्याचं पारडं थोडंसं कुठेतरी आता मात्र एकतर्फा असं येत असताना पाहायला मिळतं. विजयाच्या दिशेनं संघ
आई भवानी ट्रॉफी हाऊस संघ आपण पाहतोय. पंचांकडे दाद मागितली जात आहे, रिव्ह्यू केला जातो यावेळेला. 3 चेंडू 1 धावेंची गरज असताना यापुढील होणारा सामना दोन संघामध्ये एकीकडे टीम तेजस 11 KR 2918 विरोधामध्ये रेहांत दुर्गेश 11 संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन तब्बल संघ, दोन चॅम्पियन संघ मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. सुंदर चित्र टिपलं जात आहे. पंचांचं डिसिजन काय येतं यावेळेला? पंच आपण पाहतोय एकीकडे वैभव पाटील, दुसरीकडे गंभीर पाटील यांना आपण पाहतोय. यस पंच, नॉट आउट. यस, कॉंग्रॅच्युलेशन टीम आई भवानी ट्रॉफी हाऊस बारंबलपाडा अँड हार्ड लक टीम साई चरण. आपण देखील चांगला खेळ केला. आपलं देखील सहर्ष स्वागत. यापुढील होणारा सामना दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एकीकडे टीम तेजस 11 KR 2918 विरोधामध्ये रेहांत दुर्गेश 11. मैन ऑफ द मैच करण गवळी. कल तेरे को जाने का ऐसा किती खेळ किती खेळ 8 9 10 धावा मारला आणि त्याने विकेट पण घेतला ना. एक ओव्हर काय ओव्हर टाकला ना पुढे करण 7 रनाची ओव्हर टाकला, रनआउट घेतला, एक विकेट पण घेतला ना. किती काढल्या? 10 काढल्या. 10 ना. या अगोदरील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, ज्याच्या एक अष्टपैलू असा खेळ राहिला, ज्याच्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहायला गेलं तर वैयक्तिक 7 धावेंची अशी कंजूस गोलंदाजी केली आणि वैयक्तिक ज्याच्या बॅटमधून 11 धावेंची अशी अफलातून खेळी करत असताना पाहायला मिळतो, तो ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर करण गवली. करण, आपण मंचावर यायचंय आणि त्यानंतरचं धावतं समालोचन करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय नयनदादा कालुष्टे यांना मी विनंती करतो, आपण या. चला चला फिल्डिंग लावून घ्यायचे. रेहान दुर्गेश 11 आणि फलंदाज आलेले आहेत मैदानात. तेजस 11 KR 2918 या संघाचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने आलेले आहेत. रेहान दुर्गेश 11चा संघ यावेळेला क्षेत्ररक्षण करत असताना दिसणार आहे आणि समालोचन कक्षामध्ये माझ्या साथीनं यावेळेला जॉईन होतील नयन कालुष्टे. वेलकम नयन, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. थँक्यू मृदुल. आणि चला मॅच चालू होण्या अगोदर बक्षीस लागलेले आहेत. अमर म्हात्रे यांच्याकडून प्रणय म्हात्रे